नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जो आहे तो नवीन शासन निर्णय म्हणजे पोलीस भरती संदर्भातला GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा असा हा GR आहे जो की पोलीस भरती 2024 संदर्भात असणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। पोलीस भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन जाहिराती आणि नवनवीन अपडेट पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला। शासन निर्णय पाहण्या अगोदर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला दररोजच्या दररोज पाहण्यास मिळतात। 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी आणि या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर त्यासाठी टेलिग्रामचा नक्कीच फायदा होणार आहे। या ठिकाणी कालच्या तारखेला पाहू शकता महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार असणार आहे यावर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% प्रश्न असणार आहे। तर या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती टेलिग्रामला अवेलेबल आहे। या वर्षीचं या ठिकाणी पाहू शकता जो पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे तर तो अशोक सराफ यांना हा पुरस्कार दिलेला आहे। अशाच प्रकारे आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व पुरस्कार आणि खूप महत्त्वाची लेटेस्ट चालू घडामोडींची माहिती मिळवायची असेल तर गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं। त्यामुळे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आत्ता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। पोलीस भरती नवीन शासन निर्णय म्हणजेच नवीन आलेला GR, हा GR देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। या ठिकाणी पाहू शकता। तर आजच्या तारखेचा हा शासन निर्णय आहे दिनांक 31 जानेवारी 2024चा। या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला 31 जानेवारी 2024चा हा शासन निर्णय। तर यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, कशा संदर्भात आहे हा शासन निर्णय हे आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, सन 2022 आणि 23 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेर रिक्त पोलीस शिपाई संवर्गातील जी रिक्त पदे आहेत ही रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत हा जो शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पुढे यामध्ये काय माहिती आहे, प्रस्तावना न वाचता डायरेक्ट जो शासन निर्णय झालेला आहे तो आपण पाहूया। तर या ठिकाणी पाहू शकता सन 2022 आणि 23 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समन तसेच पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई अशा प्रकारे एकूण 17,471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे आणि त्यानुसार प्रस्तुत भरती प्रक्रियेतील पदे भरवायची कार्यवाही करताना आवेदनपत्रात प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येते। त्यानुसार परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR पद्धतीने घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास म्हणजेच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक इतर सक्षम प्राधिकारी यांना असणार आहे। जे घटक कार्यालय OMR पद्धतीने OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देय असेल। तसेच सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार
अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत। सदरहू परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे। सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील। परीक्षेसंदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधिमंडळ कामकाजाविषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ संबंधित घटक आणि गट प्रमुखांची राहील। सदर जो शासन निर्णय आहे ती महाराष्ट्राची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावर, तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील हा शासन निर्णय अवेलेबल आहे। तर अत्यंत महत्त्वाचा हा असा शासन निर्णय आहे। 2022-23 मध्ये जी काही रिक्त पदे होत आहेत, या रिक्त होणाऱ्या पदांसाठी 100% पदभरती करण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा या ठिकाणचा शासन निर्णय आहे। पाहू शकता तुम्ही 17,000 प्लस जागा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदभरती निर्बंधातून या भरतीला सूट देण्यात येत आहे। मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहितेमध्ये या पदभरतीला सूट या ठिकाणी आपण म्हणू शकतो। जे इतर पदभरती साठी जे निर्बंध आहेत, आचारसंहिता लागल्यानंतर पदभरती प्रक्रिया पार वगैरे पडली जात नाही, तर जे काही पदभरतीचे निर्बंध आहेत त्या पदभरतीच्या निर्बंधातून या भरती प्रक्रियेला सूट देण्यात येत आहे आणि त्यानुसार आपण म्हणू शकतो की मार्चच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती पाहण्यास मिळू शकते। फेब्रुवारी महिन्यामध्ये शक्यतो ही जाहिरात या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती येण्याची शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा जी आहे, लेखी परीक्षा जी आहे ती OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, ते पण पोलीस घटक स्थापनेवर घेण्यास मान्यता देण्यासाठी हा संपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी गृह विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 100% पदभरतीसाठी पदभरती निर्बंधातून याला सूट देखील देण्यात आलेली आहे। तर खूप महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे। नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची अशी बातमी आहे। तुमची तयारी अधिक जोमाने सुरू ठेवा। भरतीची जाहिरात लवकरच येईल। सर्वांना भरतीच्या जाहिरातीसाठी शुभेच्छा देखील आहेत। लवकरात लवकर जाहिरात पडो आणि तुमचं महाराष्ट्र पोलीस बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण हो। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जो तुमचा लेखीचा सराव असणार आहे, ग्राउंडचा सराव असणार आहे, तो सुरू ठेवा। नक्कीच तुम्हाला फायदा होईल।